लाल मातीतली कुस्ती म्हणजे नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे पाठीच्या मणक्यांचे आजार, संधिवात व आयुर्वेद. आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर विद्याधर गिरी. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर विद्याधर गिरी 15 वर्षांपासून औषधमुक्त जीवनावर कार्य करत आहेत. त्यासाठी वर्तमानपत्रात लेख, अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. 2015 पासून डायबिटीज मुक्त भारत या अभियानामुळे आजपर्यंत हजारो लोक डायबिटीज मुक्त झालेत. सध्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप 1 डायबिटीजवर त्यांनी संशोधन केलं असून त्यातून अनेक जणांना याचा फायदा झालाय. हृदयविकार, किडनी, थायरॉइड, कॅन्सर, PCOD, PCOS, इनफर्टिलिटी, संधिवात इत्यादी बऱ्या न होणाऱ्या आजारांवर विशेष संशोधन आणि अशा अनेक रुग्णांना औषधमुक्त जीवनाचा लाभ त्यांनी करून दिलाय. महाराष्ट्रातील पहिले 100 बेडचे आयुर्वेदिक व मॉडर्न उपचार असलेले इंटिग्रेटेड हॉस्पिटल आहे, जिथे डायलिसिस, ICU, ऑपरेशन थिएटर इत्यादी सर्व आधुनिक सुविधा असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या आजारांसाठी आधुनिक आयुर्वेदिक उपचार केले जातात. आणि यासाठी मेडिक्लेमचा फायदा सुद्धा मिळतो. औषधमुक्त जीवन कसं साध्य करावं यासाठी डॉक्टर विद्याधर गिरी या त्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यावर डायबिटीज व औषधमुक्त जीवन, हृदयविकार व आयुर्वेद, संधिवात व आयुर्वेद, PCOD, PCOS, वंध्यत्व व आयुर्वेद इत्यादी अनेक विषयांचे माहितीपर व्हिडिओ व लाईव्ह वेबिनार आहेत. आयुर्वेदातील ॲडव्हान्स उपचाराबद्दल जाणून घेण्यासाठी डॉक्टर विद्याधर गिरी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता विषयाकडे वळूयात. डॉक्टर, पूर्वी 50 नंतर पाठीच्या मणक्यांचे आजार सुरू व्हायचे, पण आता तरुणपणातच हे त्रास होतात, तर यामागचं काय कारण आहे? आता बेसिकली पूर्वीच्या काळी जे काही पाठीच्या मणक्यांचे आजार होत होते ते मणक्यांची झीज म्हणजे 40 नंतर आयुर्वेदानुसार वाताचा पिरियड चालू होतो आणि त्यामुळे शरीरामध्ये ड्रायनेस आल्यानंतर हळूहळू हाडांची झीज व्हायला चालू होते आणि त्याच्यानंतर ते मणक्यांचे आजार होत होते. परंतु आता जे काही पाठीचं दुखणं आहे ते लगेच मणक्यांशी रिलेटेड आहे असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे कधी मान दुखायला लागली की लगेच तो सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस आहे, किंवा म्हणजे पाठ दुखायला लागली तर मग ते थोरॅसिक काही प्रॉब्लेम आहे, किंवा म्हणजे कंबर दुखायला लागली तर लंबर स्पॉन्डिलायसिस आहे, असं काही समजण्याची गरज नसते. म्हणजे आम्ही असं बघतो की जवळजवळ 90% वेळेला म्हणजे हाडांचा किंवा म्हणजे मणक्यांचा फारसा काही संबंध त्याच्यामध्ये नसतो, तर बाजूचे काही मसल्स आहेत, टेंडन्स आहेत, त्याचा संबंध असतो. आता या संदर्भात एक सांगायचं झालं तर एक 32 वर्षाचा तरुण म्हणजे माझ्याकडे आला की म्हणजे त्याला हाताला मुंग्या येत होत्या दोन्ही. म्हणजे IT मध्ये काम करणारा, कॉम्प्युटरवर काम करावं लागत होतं आणि हाताला त्याच्या मुंग्या यायच्या. मग आता हाताला मुंग्या येत होत्या, मग लगेच बाबा त्याला सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस आहे का, मग त्याचे मानेचे एक्सरे काढले गेले. मग त्याच्यानंतर त्या एक्सरेमध्ये काही नाही आलं, मग तरीसुद्धा त्याला पेन किलर दिला गेला, अँटीस्पॅझमॅटिक टॅबलेट दिल्या गेल्या, त्याच्यामुळे मग त्या ॲसिडिटी वाढते म्हणून ॲसिडिटीची गोळी दिली गेली. त्याच्यानंतर मग फिजिओथेरपी सांगितली गेली. हे सगळं करून त्याला काही आराम नाही पडला, उलट म्हणजे त्याचा प्रॉब्लेम वाढतच गेला. आणि मग त्याच्यानंतर मग त्याचे स्कॅन केले गेले, त्याच्यामध्ये पण काही नाही झालं. मग त्यानंतर त्याला ॲडमिशन्स घेतलं, म्हणजे 8 दिवस ॲडमिशन केलं, अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं. पण एवढं सगळं करून सुद्धा काही रिझल्ट त्याचे काही आले नाहीत, कारण सगळे रिपोर्ट्स त्याचे नॉर्मल येत होते, कशातच काही येत नव्हतं. आणि मग कशातच काही होत नाही म्हणल्यानंतर त्यांनी मग माझ्याबद्दल बऱ्याच ठिकाणी ऐकलं होतं आणि मग त्यांनी यूट्यूब चॅनल्स वगैरे माझे बघितले आणि त्यानंतर तो माझ्याकडे आला होता. मग बघितलं तर आम्ही त्याच्या हाताला मुंग्या येत होत्या. आता ज्या वेळेला म्हणजे म्हणतो ना की लगेच त्याला स्पॉन्डिलायसिसकडे जाण्यापेक्षा आम्ही त्याचं नाडी परीक्षण करूनही बघितलं आणि नंतर लक्षात आलं की पित्ताचं आधिक्य झालेलं आहे. म्हणजे आपला हा जो वरचा भाग आहे तो कफाशी आणि पित्ताशी रिलेटेड मानला जातो. तर ह्या ठिकाणी जर का प्रेशर, आता म्हणजे जर का म्हणजे कसं असतं म्हणून आयुर्वेदामध्ये जे काही हिस्ट्री घेतली जाते ती फार महत्त्वाची असते. मग त्याचं बाबा एकूण जर का जीवन पद्धती बघितली तर रात्री उशिरा झोपणं, कारण ते त्याच्या कामाचा तो एक भाग होता, त्यानंतर कामाचं टेन्शन, या सगळ्यामुळे त्याचं काय झालं होतं की इथलं सेंट्रली प्रेशर जे आहे ते त्याचं वाढायला लागलं होतं. आणि हे सेंट्रल जे प्रेशर आहे आणि म्हणजे नेहमी आपण ते कॉम्प्युटरवर खाली बघून काम करत असतो, तर त्यामुळे इथे मानेच्या ठिकाणी ते प्रेशर क्रिएट होतं आणि तिथल्या ज्या काही नसा आहेत म्हणजे तिथून ज्या काही हाताला सप्लाय करणाऱ्या ज्या आपल्या नसा आहेत तर त्याच्यावर त्याचं प्रेशर येत होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या हाताला मुंग्या येत होत्या. मग आम्ही काय केलं की आयुर्वेदामध्ये कधी लोक म्हणतात की फार हळूहळू काम करतं, पण कधी कधी म्हणजे म्हणतो ना की चुकीची समजूत आहे पूर्णपणे. उलट इन्स्टंट रिझल्ट आयुर्वेदाने देतात. आम्ही त्याला ऑन दी स्पॉट नस्य दिलं आणि नस्य दिल्याबरोबर म्हणजे आला की हडली 10-1 मिनिटाची प्रोसेस होती ती नस्य देण्याची. आणि नस्य दिल्यानंतर तो म्हणला 6 महिन्यामध्ये ज्या माझ्या मुंग्या हाताच्या थांबल्या नव्हत्या त्या त्याच्या लगेच मुंग्या थांबल्या. म्हणजे इतका इन्स्टंट रिझल्ट त्या नस्याने त्याला आला. आणि त्याच्यानंतर मग
आम्ही त्याला एक शिरोधारा नसे असं एक म्हणजे एक प्रॉपर एक त्याच्या एक शेड्यूल तयार केलं आणि एक 7 दिवसाचं शेड्यूल आम्ही त्याला दिलं. 1-2 महिने मेडिसिन चालू ठेवले आणि त्याच्यानंतर त्याचा आजार पूर्णपणे बरा झाला. म्हणजे या ठिकाणी काय झालं होतं की जे सेंट्रली प्रेशर आणि त्याच्यामुळे मानेच्या ठिकाणी जे क्रिएट झालेलं प्रेशर होतं, त्या प्रेशरमुळे त्या नसांवर प्रेशर येऊन म्हणजे हाताला मुंग्या येत होत्या. त्यामुळे नुसतं जर का तुम्ही सर्व्हिकल स्पॉन्डिलायसिस म्हणून आणि मग रिपोर्टमध्ये काही येत नाही म्हणून मग नुसतंच जर का तुम्ही ड्राय त्याला म्हणजे फिजिओथेरपी वगैरे द्यायला सुरुवात केली, त्यातून फार काही रिझल्ट्स येत नाही. तर त्यामुळे आयुर्वेदाच्या माध्यमातून एखादी घटना जर का घडत असेल, त्याच्यामागे नक्की कारण काय याचा जर का आपण शोध घेतला आणि त्याप्रमाणे जर का उपाय केले, तर नक्कीच आपल्याला चांगले आणि इन्स्टंट रिझल्ट येतात आणि परमनंटली सगळ्या या गोष्टी आपल्याला बऱ्याचसुद्धा करता येतात. बरोबर. आणि डॉक्टर, आता सध्या कंबरदुखी हा त्रास खूप कॉमन झालाय बायकांमध्ये पण, आणि त्यावर सगळ्यात सोपं ऑप्शन म्हणजे पेन किलर घेतली जाते. तर हे कितपत योग्य आहे? कसं आहे की लॉंग टर्म पेन किलर घेणं कधीही चांगलं नाही आहे. कारण आपण बघतो की पेन किलरमुळे आजकाल किडनी फेल्युअरचे प्रमाण किंवा म्हणजे लिव्हर जे काही ट्रान्सप्लांट होतं आहे, हे सगळं पेन किलरशी रिलेटेड आहे असं म्हणजे अनेक संशोधातून अनेक सर्वेंमधून सिद्ध झालेलं आहे. बरोबर. आणि पेन किलर हा काही उपाय होऊ शकत नाही. म्हणजे आपण स्वतःचीच फसवणूक करत असतो. कारण टेम्पररी तुम्ही तिथे जे काही सिक्रेशन्स येत असतात ते ब्लॉक करतात आणि टेम्पररी तुम्हाला तो आराम पडतो आणि नंतर मग एका पेन किलरने काम होणारं मग 2 घ्यावे लागतात, 3 घ्यावे लागतात आणि त्याच्यातून मग ॲब्डॉमिनल अल्सर म्हणजे म्हणतो ना पोटाचे अल्सर, पोटाचे कॅन्सर, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर असले प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागतात. तर काय याच्यामध्ये बघितलं तर सध्याच्या काळामध्ये कंबरदुखी वाढण्याचं कारण काय? बरोबर ना. बेसिकली आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की गुडघ्या इतक्या आसन म्हणजे जसं आपण आता खुर्चीवर बसलोय, त्यामुळे तुम्ही पूर्वीचे वैद्य बघितलं असेल तर मांडी घालून बसायचे, किंवा पूर्वीचे जर का मुनीम वगैरे पण बघितले तर मांडी घालून, किंवा तिथले ऑफिसेस जर का पूर्वीचे आपण जुन्या पिक्चरमध्ये बघतो तर ते मांडी घालून बसलेले असायचे. म्हणजे खुर्ची म्हणजे गुडघ्या इतक्या आसनावर बसू नये असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. म्हणजे अशा पोझिशनमध्ये जेव्हा आपण खुर्चीवर किंवा टेबलावर बसतो तर त्यावेळेला आपल्या पाठीच्या मणक्यांवर जवळजवळ 250 किलो वजन येतं असं आयुर्वेदाचं म्हणजे म्हणणं आहे. बरोबर ना. मग त्याच्यामुळे एक तर तिथे प्रेशर येतं. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल बऱ्याच जणांना म्हणजे पचनाचे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत, म्हणजे कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. आपल्या पोटामध्ये 2 गोष्टींचं प्रेशर असतं, एक म्हणजे हवेचं आणि दुसरं म्हणजे पाण्याचं. बरोबर ना. मग त्यामुळे हे जलाचं आणि म्हणजे म्हणतो ना की वायुतत्वाचं जे काही दोन्ही गोष्टींचं जे काही प्रेशर आहे, आणि हे म्हणजे म्हणतो ना तुम्ही जेवल्यानंतर ह्या ठिकाणी तुमचं वजन वाढणार आहे, त्याच्यानंतर ते पचून आल्यानंतर जेव्हा पूर्णपणे मल साठतो त्यावेळेला सुद्धा एका बाजूला वजन येतं आणि ह्या सगळ्याचं जे काही वजन आहे त्याच्यामुळे तुमच्या पाठीचे जे काही म्हणजे मसल्स आहेत, म्हणजे तुम्ही जर का बघितलं तरी तंबूसारखी रचना आहे, म्हणजे जे काही टेंडन्स आहेत, मसल्स आहेत, हे मसल्स काय होतात, वीक होतात. दुसरी गोष्ट म्हणजे केमिकल्सचा सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये एवढा वापर आहे ना की तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन पचवण्यासाठी जे काही बॅक्टेरिया पोटामध्ये असतात हे आपण डॅमेज करून टाकत असतो आणि त्याच्यामुळे अनेक जणांना व्हिटॅमिन डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी, मेनली शरीरामध्ये ज्या वेळेला हीट वाढते, कारण आता आपण जे काही फूड खातो बरोबर ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की तिखट खाल्लं किंवा मसालेदार खाल्लं किंवा नॉनव्हेज खाल्लं तरच ॲसिडिटी वाढते, परंतु शरीराला एखादी गोष्ट चालत नसेल अशा गोष्टी जर का आपण खाल्ल्या तर त्यांनीसुद्धा ॲसिडिटी वाढते. त्यामध्ये औषधांचा अतिरेक तर आहेच आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या ॲसिडिटी आहे ही शरीरामध्ये हीट निर्माण करते. बऱ्याच जणांना असं वाटतं की ॲसिडिटी फक्त पोटापुरती रिलेटेड आहे, पण हे ॲसिड ज्या वेळेला तुमच्या रक्तामध्ये पचायला सुरुवात होते त्यावेळेला रक्तवाहिन्यांना डॅमेज करते, त्याच्यामधून मग तिथे कोलेस्ट्रॉल जमा व्हायला लागतं, त्याच्यातून तुम्हाला हार्ट अटॅक सारखे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतात. आणि आपणच बघा ना, एखादा गरमी वाढली तर काम करू शकणार नाही, तर शरीर सुद्धा एक ठराविक वातावरणामध्ये काम करू शकतं आणि मग हे मेंटेन ठेवण्यासाठी शरीर हाडातलं कॅल्शियम खेचायला सुरुवात करते, कॅल्शियम डेफिशियन्सी व्हायला लागते आणि तुमचं जे मसलचं जे काही कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन आहे हे या कॅल्शियमवर डिपेंड असतं आणि त्याच्यामुळे मस्क्युलर विकनेस येतो आणि त्याच्यातून कंबरदुखीसारखे प्रॉब्लेम्स येतात. तर मेनली आयुर्वेदानुसार या सगळ्या गोष्टीकडे बघितलं तर शरीरामध्ये वाताचं आधिक्य झालेलं असतं, म्हणजे पेन जिथे कुठे आहे तिथे वात वाढलेला असतो आणि रक्तदोष निर्माण झालेला असतो असं आयुर्वेद सांगतं बरोबर ना. तर त्याच्यामुळे जर का तिथला वात कमी करायचा असेल तर मग त्या ठिकाणी तेल लावणं, कारण मी ज्या 3 गोष्टी आहेत की म्हणजे म्हणतो ना की कफाचं आधिक्य झालेलं असेल तर मधाचा वापर करावा, पित्ताचं आधिक्य झालेलं असेल तर तुपाचा वापर करावा आणि वाताचं आधिक्य असेल किंवा वाताला जर का शमन करायचं असेल तर तेलाचा वापर करा असं त्या आयुर्वेदामध्ये सांगितले. त्यामुळे मग अंगाला पूर्ण तेल लावणं किंवा पाठीला तेलाचा वापर करणं बरोबर ना. त्यानंतर आपण म्हणजे कटिबस्ती वगैरे देतो ते देणं किंवा बस्तीसारखे उपाय करणं बरोबर ना आयुर्वेदामधून, तिथलं प्रेशर ठीक करणं, त्यानंतर पचनाचे त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून पोटातलं प्रेशर जर का मेंटेन केलं आणि तिथले जे काही मसल्स वीक झालेत त्यांना जर का आपण ताकद दिली, किंवा आजकाल म्हणजे मॉडर्नच्या हिशोबाने जर का बघितलं तर प्रोलोनोथेरपी ही एक नवीन थेरपी आलेली आहे. या प्रोलोनोथेरपीमध्ये म्हणजे म्हणतो ना की एक प्रॉपर व्हिटॅमिनची इंजेक्शन्स तिकडे डायरेक्टली दिली जातात आणि त्याच्यातून तिथल्या ज्या मसल्सचा जो विकनेस आहे तो ग्रोथ तिथला साधला जातो. तर ह्या थेरपीसुद्धा, कारण आमच्याकडे मॉडर्न प्लस आयुर्वेदिक अशा दोन्ही ट्रीटमेंट्स असल्यामुळे त्या प्रोलोनोथेरपीचा सुद्धा आपण वापर केला जातो बरोबर
बरोबर ना, आणि त्या पद्धतीने जर का तो ट्रीटमेंट दिली तर त्यांचं तिथलं मसल्स पण मजबूत होतात आणि तो प्रॉब्लेम कायमसाठी सुटतो. आणि जर का नुसतीच पेन किलर खात राहिली तर ते मसल्स आणखीन वीक होतात आणि त्याच्यातून नंतर मग मात्र काय होतं की म्हणजे स्पॉन्डिलायसिस किंवा मणके सरकले जाणं, कारण त्याला मसल्सची ताकद आहे पूर्णपणे टेंडनची, तीच गेली तर मग तुमचे मणके सरकायला सुरुवात होते किंवा मणक्यामध्ये गॅप यायला लागते, डिस्क स्लिप होतं, म्हणजे स्लिप डिस्क सारखा प्रॉब्लेम होतो. म्हणजे हे फ्युचर प्रॉब्लेम जर का टाळायचे असतील तर प्रायमरी लेवलला कंबरदुखी असेल तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्याचं काय आहे, वाताचं कुठे वाढ झालेली आहे किंवा वाट कुठे इम्बॅलन्स झाला आहे किंवा त्यामध्ये रक्तदोष काही निर्माण झाला आहे, ह्या पद्धतीने जर का योग्य उपाय केले, म्हणजे तेलाचा वापर केला, गुगुळसारख्या औषधांचा जर का वापर केला तर या गोष्टीपासून मुळापासून दूर करता येतात. आणि मेनली भविष्यात येणारे जे काही स्लिप डिस्क सारखे प्रॉब्लेम आहे किंवा मणक्यांमध्ये गॅप सारखे प्रॉब्लेम आहेत हे सुद्धा आपल्याला टाळता येऊ शकतात. मी अशोक शंकरराव चव्हाण, रिटायर्ड DISP. माझे वय 69 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी मी पोलीस खात्यामधून रिटायर झालेलो आहे. मला माझ्या सततच्या कामामुळे मानेमध्ये मणक्यामध्ये गॅप पडल्याचं निदर्शनास आलं. मी ज्या वेळेला एक्सरे काढला त्यानंतर त्याच्यासाठी मी बऱ्याच थेरपी औषधं वगैरे घेतली, परंतु मला त्यापासून रिलीफ मिळत नव्हता. मला पुणे ॲडव्हान्स आयुर्वेदा अँड कायरोप्रॅक्टिस या ठिकाणी बोन सेटिंग केलं जातं हे समजल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. त्या ठिकाणी मला डॉक्टर गिरी भेटले. त्याने माझे चेकअप केल्यानंतर मला बोन सेटिंगसाठी हे ट्रीटमेंट देण्यासाठी त्याच ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट दिले. त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचे औषध न देता हातानेच माझ्या मणक्यामधली सेटिंग केली आणि त्यानंतर मला चांगल्यापैकी रिलीफ मिळालेला आहे. जवळजवळ 80% रिलीफ मिळालेलं आहे आणि काही दिवसामध्ये माझं हे मानेचं दुखणं पूर्णपणे बरं होईल अशी मला खात्री आहे. आणि डॉक्टर, सायटिका म्हणजे काय आणि आयुर्वेदानुसार यावर कसे उपाय केले जातात? आता सयाटिका म्हणजे एक नस आहे बरोबर ना, जी की आपल्या म्हणजे नंबर 5 आणि सॅक्रल फर्स्ट आणि सेकंड असे 3 त्याचे ओपनिंग्स आहेत आणि ती मागून बरोबर ना पूर्णपणे आपल्या म्हणजे गुडघ्याच्या मागच्या साईडने ती पूर्णपणे टाचेपर्यंत जात असते. आता सयाटिका झाली की मग ती सयाटिका नस लूज पडली आहे म्हणून मग त्याच्यासाठी B12ची इंजेक्शन द्यायची, न्यूरोबेनची इंजेक्शन द्यायची, असे उपाय केले जातात. परंतु त्याच्यातून फार काही साध्य होताना दिसत नाही आहे. कारण आपण बघितलं तर आपला तो पेल्विकचा भाग आहे बरोबर ना, जिथे म्हणजे तुमचं काय म्हणतो की मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग जिथे मल साठलेला असतो. त्यामुळे जर का तुम्हाला कॉन्स्टिपेशनसारखा प्रॉब्लेम क्रिएट झालेला असेल, पचनाचा प्रॉब्लेम क्रिएट झालेला असेल आणि त्या पेल्विक रिजनमध्ये जर का प्रेशर आलं तर हे प्रेशर काय करतं, त्या ज्या सयाटिका नसा आहेत बरोबर ना, त्याचा उगम ज्या म्हणजे S1 S2 मधून झालेला आहे किंवा L5 म्हणजे बऱ्याच वेळेला सयाटिकाचा प्रॉब्लेम झाला की लगेच सांगितलं जातं की बाबा ते नाही S1 आणि L1 तिथे जॉईंट तो वीक आहे, तिथे गॅप झाला असेल, मग एक्सरे काढला, तो स्कॅन केला तो आणि त्याच्यातून खरं असे काहीच निर्माण होत नाही. कारण तो जो प्रॉब्लेम आहे तो फिजिकल प्रॉब्लेम नसतोच, तिथे एक म्हणजे म्हणतो ना एक प्रेशर क्रिएट झालेलं असतं जे की तुम्हाला कुठल्याच रिपोर्टमध्ये येणारं नाही आहे. आणि ते तुम्हाला काय करावं लागतं म्हणजे एकूण त्याची जीवन पद्धती कशी आहे आणि एकूण त्याची हिस्ट्री घेऊनच आणि त्याचे नाडी परीक्षण करून ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे डायग्नोज कराव्या लागतात. आणि मग ते एकदा तिथे प्रेशर आहे बरोबर ना, आणि मग त्याच्या कारणांचं जर का लक्षात आलं की मग त्यापासून जर का तुम्ही प्रॉपर बस्ती जर का तिथे दिला आणि तिथलं वाताचं जे काही आधिक्य झालेलं आहे किंवा तिथे जे काही प्रेशर क्रिएट झालेलं आहे ते जर का तुम्ही रिलीज करून टाकलं तर त्याच्यातून तुम्हाला सयाटिका पूर्णपणे बरा करता येतो. इव्हन म्हणजे आजकाल म्हणजे म्हणतो की कोविड नंतर जर का आपण बघितलं एव्हियन म्हणजे अव्हास्क्युलर नेक्रोसिस सारखे प्रॉब्लेमसुद्धा वाढलेले आहेत. कारण त्यावेळेला म्हणजे स्टेरॉईडचा अतिरेक झाला होता किंवा औषधांचा अनेक प्रकारचा अतिरेक झाला होता. म्हणजे त्यातून म्हणजे स्टेरॉईडच्या अतिरेकामुळे असंही म्हणजे तुमचे बोन्स वीक होतातच आहेत, परंतु म्हणजे औषधांच्या अतिरेकामुळे जे काही पेल्विक एरियामध्ये जे काही प्रेशर क्रिएट होतं आहे आणि त्याच्यामुळे मग तुमचा जो काही म्हणजे तिथला जे काही सांधा आहे म्हणजे खुब्याचा सांधा जो आहे त्याला तुमचा रक्तपुरवठा होत नाही प्रॉपरली आणि तिथला जो खुब्याचा जो बॉल आहे तो काय व्हायला लागतो तुमचा म्हणजे खराब व्हायला सुरुवात होते. तो खुब्याचा सांधा खराब व्हायला लागतो, ज्याला आपण म्हणजे अव्हास्क्युलर नेक्रोसिस असं म्हटलं. त्यानंतर तो सांधा बदलण्याची सुद्धा पाळी येते. पण मग जर का अशी खुबेदुखी असेल किंवा सयाटिकासारखे जर का प्रॉब्लेम असतील तर आयुर्वेदाच्या माध्यमातून जर का म्हणजे प्रॉपर जर का त्याचं डायग्नोसिस केलं आणि त्या ठिकाणी जर का बस्तीसारखे किंवा रक्तदोष निर्माण झाला असेल तर त्याचे उपाय केले तर फ्युचरमध्ये हे सांधा बदलणं किंवा म्हणजे गुडघा बदलणं किंवा म्हणजे सयाटिकासारखे प्रॉब्लेम काय करता येतात मुळापासून आपल्याला नक्कीच बरे करता येऊ शकतात. अच्छा. आणि डॉक्टर, कॅरोपॅटी म्हणजे काय आणि त्याचा मणक्याच्या आजारांमध्ये किती फायदा होतो? बेसिकली कॅरो म्हणजे हात आणि पॅटी म्हणजे मॅनिप्युलेशन म्हणजे मग हाताने केलेलं मॅनिप्युलेशन. मेनली आता कसं आहे माहिती आहे ना की मी तुम्हाला म्हणलं की सध्या पाठीच्या मणक्यांचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत कारण आपण म्हणजे खुर्चीसारख्या आसनावर बसतो. हेच ॲक्च्युली सायंटिफिकली रॉंग आहे आयुर्वेदानुसार.
आणि त्याच्यामुळे जे काही बाजूचे जे काही मसल्स आहेत, जी काही आपली रचना आहे, तर त्यामुळे म्हणजे तो तंबूसारखी ती रचना आहे, बरोबर ना. म्हणजे तंबू कधी पडतो, म्हणजे हवा वारा किती आला तरी तो पडत नाही, पण त्या ज्या काही बाजूच्या ज्या काही म्हणजे टेंडन्स आहेत किंवा मसल्स आहेत ते वीक झाले, तर त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे तुमचा पाठीच्या मणक्यांचं जी अलाइनमेंट आहे ती थोडीशी बिघडायला सुरुवात होते. आणि मग ह्या वेळेला कॅरोपॅटीचे मग मानेचे मणके बॅलन्स करायची किंवा पाठीचे मणके म्हणजे बॅलन्स करण्याची किंवा म्हणजे कमरेचे मणके बॅलन्स करण्यासाठी ज्या काही पोझिशन्स आहेत त्याप्रमाणे ते टेक्निक असतात ज्या आम्ही पण वापरतो, बरोबर ना. परंतु आता प्रॉब्लेम कसा झाला आहे की ही हाताने वापरणारी पद्धत आहे, बरोबर ना. तर त्याच्यामुळे ती कोणी करू शकतं, बरोबर. आणि आजकाल म्हणजे एक रसिक भारतामध्ये डॉक्टर डिग्री मिळवणं फार सोपं काम झालेलं आहे, बरोबर ना. म्हणजे एखादा काही पण कुठला कोर्स करतो आणि तो लगेच डॉक्टर होतो. आणि म्हणजे आमच्या एरियामध्येच आता एक आहे की जो आधी न्हावी होता मुंबईला, बरोबर ना. न्हावी होता, त्यामुळे त्याला ते असलं ते काही तोडातोडी करायची, मानबिन मोडायचं माहिती होतं. आणि मग त्यांनी कुठेतरी थोडंसं आणखीन म्हणजे एका डॉक्टरकडे ट्रेनिंग घेतलं आणि आजकाल तो डॉक्टर म्हणून कॅरोपॅटीची ट्रेनिंग करतोय, बरोबर ना. पण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की इथे जे काही म्हणजे अलाइनमेंट मिसअलाइनमेंट झालेलं असतं ना, त्यावेळेला ते बॅलन्स करण्यासाठी तुम्ही 1-2 वेळा कॅरोपॅटी ट्रीटमेंट घेणं हे योग्य आहे. आणि ते पण तुम्ही म्हणजे म्हणतो ना की आता तेवढ्यासाठी फिजिओथेरपी असोसिएशनला सुद्धा म्हणजे टी व्हीवर ॲड करावी लागायला लागली की योग्य फिजिओथेरपिस्टकडून किंवा लायसन फिजिओथेरपिस्टकडून घ्या. म्हणजे खरं वास्तविक हे जे काही पद्धत आहे, म्हणजे कोणी येऊन आजकाल डॉक्टर बनतो आणि काही पण करतो, ज्याला म्हणजे साधं बून म्हणता येत नाही, बून थेरपी असं तो म्हणतो, म्हणजे तो जो काही आहे तो, बरोबर ना. तर याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही प्रायमरी लेवलला 1-2दा सेटिंग करून घेणं ठीक आहे, बरोबर ना. पण त्याच्यानंतर म्हणजे ॲक्च्युली हे जे काही कॅरोपॅटी म्हणजे म्हणतो ना की म्हणजे कोरियन जी काही टेक्निक आहे, बरोबर ना, त्याचं जर का इंडियन व्हर्जन जर का तुम्ही बघितलं तर त्याला कालरी म्हणजे मर्मा म्हणजे जे काही विद्या आहे, बरोबर ना, त्याच्यामध्ये बोन सेटिंग सांगितलेलं आहे. हा त्याचा म्हणजे मदर म्हणजे त्याची आहे म्हणतो आपण की या सगळ्या कॅरोपॅटीची. तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बोन ॲडजस्टमेंट केल्यानंतर त्याला स्नेहन द्यावं, बरोबर ना. तिथे म्हणजे प्रॉपर त्या मसल्स जे काही वीक झालेले आहेत त्याला ताकद द्यावी, म्हणजे त्याप्रमाणे पंचकर्म करावं असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. पण लोक हल्ली काय करतात की नुसतंच ते कडकड वाजवायला जातात आणि नंतर मग प्रॉब्लेम असा होतो की ते मस्क्युलर विकनेस एवढा येतो की त्याच्यातून पुढे मग काय होतं माहिती आहे ना की स्लिप डिस्क सारखे प्रॉब्लेम किंवा मग बोन म्हणतो ना मणक्यांमध्ये गॅप होण्याचे प्रॉब्लेम. कारण आम्ही बघितले की अरे कॅरोपॅटीच्या 10 सिटिंग्स घेतलेल्या आहेत आणि नंतर मणक्यांमध्ये गॅप झालेले. मी म्हणतो 10 सिटिंग घेतल्याच कशा तुम्ही, कॅरोपॅटीच्या हार्डली 1-2 सिटिंग घ्याव्यात आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही, कारण तुम्हाला जे काही मणक्याची जी ॲडजस्टमेंट बिघडली आहे ती तुम्ही करा कॅरोपॅटीने डेफिनेटली. पण ते जर का तुमचे जे काही मसल्स वीक झाले असतील तर ती ॲडजस्टमेंट परत बिघडणार आहे. मग अशा वेळेला तुम्हाला त्या मसल्सवर काम करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की एकतर आयुर्वेदानुसार मग तिथे तेलाचा वापर करणं, स्नेहन करणं, स्वेदन करणं, योग्य प्रकारचं बस्ती देणे, बरोबर ना. म्हणजे मग कटिबस्ती आहेत, मन्या बस्ती आहेत, बरोबर ना, वेगवेगळ्या प्रकारचे बस्ती आयुर्वेदामध्ये सांगितले ते देणे. किंवा मग जर का मॉडर्नच्या हिशोबाने जर का आपण बघितलं तर प्रोलोनॉप थेरपीसारखी जर का इंजेक्शन्स पाठीच्या मणक्यांच्या दोन्ही बाजूनी जर का आपण प्रॉपरली दिली तर तिथली जी काही झालेली झीज आहे ती भरून येते, ती जे काही मसल्स वीक झालेले ते चांगले होतात आणि मग तुमचा आजार जो आहे तो पूर्णपणे बरा होतो. पण तुम्ही नुसतंच ते कॅरोपॅटीची ट्रीटमेंट मोडून करून घेतल्यानंतर थोडंसं बरं वाटतं, म्हणजे आपण नाही का न्हाव्याकडे गेलं तरी सुद्धा थोडंसं बरं वाटतं, बरोबर ना. पण ती काही प्रॉपर ट्रीटमेंट नाही आहे. म्हणजे प्रायमरी लेवलला ॲडजस्टमेंट जरूर करून घ्यावी, पण ती पण योग्य, म्हणजे बाबा तो खरंच डॉक्टर आहे का, त्याला त्याच्यातली नॉलेज आहे का, हे सगळं बघावं आणि त्याच्याकडून ते करून घ्यावं. आणि त्याच्यानंतर पंचकर्म ट्रीटमेंट करून तो जो विकनेस आलेला आहे पूर्णपणे मणक्यांच्या आजूबाजूच्या मसल्सला तो रिपेअर करावा, तरच त्याच्यातून पूर्ण तुम्हाला आराम येऊ शकतो. नाही तर आत्ता बरं जरी वाटलं कॅरोपॅटीने तरी भविष्यामध्ये मात्र त्यातून नवीन आजार निर्माण होण्याची आणि ते फार भयानक असण्याची शक्यता सगळ्यात जास्ती असते. नक्कीच. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे सर्व डॉक्टर व यांची टीम ऑनलाईन ट्रीटमेंट देण्यामध्ये पूर्ण प्रशिक्षित असून त्यामुळे भारतातीलच नाही तर परदेशातील सुद्धा अनेक रुग्णांनी डायबिटीज, हृदय विकार, किडनी, कॅन्सर, संधिवात, PCOD, PCOS, इन्फर्टिलिटी इत्यादी आजारांमध्ये औषधमुक्त जीवनाचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा घर बसल्या औषधमुक्त जीवनाचा लाभ घेऊ शकता. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर विद्याधर गिरी यांची पुण्यामध्ये हडपसर, कोथरूड व काळेवाडी या 3 ठिकाणी क्लिनिक असून ते दर महिन्याला अंधेरी, मुंबई, ठाणे, सातारा व कोल्हापूर या ठिकाणी कन्सल्टिंगसाठी भेट देतात. तरी ऑनलाईन ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी स्क्रीनवर जो फ्लॅश होत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा. सरांसोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर विद्याधर गिरी आणि यांच्याकडून आपण पाठीच्या मणक्यांचे आजार, संधिवात आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, संधिवातामध्ये औषध घेऊन सुद्धा हे पूर्णतः बरं होत नाही, त्रास वाढतच जातो, यामागचं काय कारण आहे? कसं आहे की संधिवात म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेतलं पाहिजे.
बरोबर. बेसिकली आत्ताची जर का ट्रीटमेंट आपण बघितली तर अँटीबायोटिक देणं, बरोबर ना, त्यानंतर पेन किलर देणं, सूज आलेली असेल तर सूज कमी करणारी औषधं देणं, ह्या सगळ्या औषधं घेतल्यामुळे जी ॲसिडिटी वाढते त्याच्यासाठी ॲसिडिटीची एखादी गोळी देणं आणि मग नंतर कॅल्शियम, वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, अशा सगळ्या त्या गोळ्या चालू असतात. अरे असं कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन आहे की जे आयुष्यभर चालू राहतं? म्हणजे बाबा ठीक आहे, म्हणजे आता एखादा ताप असेल तर आपण म्हणजे म्हणजे पहिल्यांदा पॅरासिटामॉल वगैरे घेतो, परंतु नंतर अँटीबायोटिकने ते ताप कमी म्हणजे मी म्हणतो ना की ते इन्फेक्शन कमी होतं आणि त्यानंतर पॅरासिटामॉलची वगैरे गरज लागत नाही. पण याच्यामध्ये मात्र अँटीबायोटिक घेऊन सुद्धा पेन किलर घ्यावीच लागतात. म्हणजे जर का तुम्ही पेन किलर म्हणजे असं नाही होत की बाबा प्रायमरी लेवलला पेन किलर घेतल्यानंतर बाबा इन्फेक्शन अँटीबायोटिकने कमी झाल्याने तो आजार बरा झाला आहे किंवा लाईफटाईम चालणारा जरी आपण आजार जरी याला जरी मानलं तरीसुद्धा म्हणजे मी म्हणतो ना की औषधं वाढत जातात. म्हणजे प्रायमरी लेवलला पेन किलर नंतर मग पेन्स ते स्टेरॉईडशिवाय कमी होत नाहीत आणि मग त्या स्टेरॉईडचे इतर जे काही दुष्परिणाम आहेत ते यायला सुरुवात होते. म्हणजे मग त्यातून डायबिटीससारखा आजार निर्माण होतो, त्यातून ब्लड प्रेशरसारखे, किडनी फेल्युअरसारखे प्रॉब्लेम निर्माण होतात. मग याच्यामुळे त्याला नुसतं इन्फेक्शन समजायचं आणि अँटीबायोटिक द्यायचे आणि पेन किलर द्यायचं हा काय त्याच्यावर उपाय होऊ शकत नाही, बरोबर ना. त्यामुळे आयुर्वेदामध्ये मात्र 5,000 वर्षापूर्वी याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि अनेक म्हणजे संधिवाताच्या रुग्णांना योग्य प्रकारे ट्रीटमेंट दिली. आयुर्वेदानुसार शरीरामधलं तुमचं पचन बिघडलं, बरोबर ना, आणि शरीरामध्ये टॉक्झिक केमिकलची निर्मिती व्हायला सुरुवात झाली तर हे टॉक्झिक केमिकल्स तुमच्या सांध्यामध्ये जातात आणि त्यातून त्या सांध्यांना डॅमेज करतात आणि तिथे सूज येतात. तर हे टॉक्झिक केमिकल्स कुठे बनत आहेत याचा ओरिजिन जर का तुम्ही शोधून काढला, तो जर का थांबवला, पचन जर का शरीरातलं रिपेअर केलं आणि त्या पद्धतीने जर का योग्य म्हणजे म्हणतो ना की ट्रीटमेंट जर का तुम्ही दिली आणि वाताचं अधिक्य तिथे झालेलं असतं किंवा पित्ताचं अधिक्य झालेलं असतं तर त्या हिशोबाने जर का विरेचन किंवा म्हणजे बस्तीकर्मासारखं किंवा पंचकर्मासारख्या तुम्ही ट्रीटमेंट दिली तरच तुम्ही याच्यातून म्हणजे म्हणतो ना की म्हणजे बाहेर पडू शकता. अन्यथा औषध घेऊन सुद्धा नंतर फ्युचरमध्ये कॉम्प्लिकेशन्समध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. त्यामुळे मग हाडांसारखे समजा बसाचा आजार असेल किंवा संधिवात किंवा जीवन पद्धतीनुसार येणारे जे अनेक आजार असेल म्हणजे डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, संधिवात असेल किंवा आणखीन काही म्हणजे म्हणतो ना की इतर जी काही दुखणी असतील याच्यामध्ये जर का तुम्ही जीवन पद्धतीमुळे येणारे आजार आहेत तर त्यामध्ये सगळेच आयुर्वेद म्हणतो ना की मॉडर्ननुसार प्रोग्रेसिव्ह झालेले आहेत. पण आयुर्वेदा मात्र प्रॉपर मुळापासून या आजारावर ट्रीटमेंट करून तुम्हाला बरे करता येतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला म्हणजे म्हणतो ना औषधांच्या मागे लागण्यापेक्षा आयुर्वेदाचं काय म्हणणं बघून औषधमुक्त जीवन जर का साध्य केलं तरच तुम्ही 100 वर्ष निरोगी आयुष्य जगू शकता. बरोबर. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी तुमचे धन्यवाद. नमस्कार. तर आजच्या या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्याकडून पाठीच्या मणक्याचे आजार, संधिवात आणि आयुर्वेद या विषयावर आपण चर्चा केली आणि पूर्ण माहिती घेतली. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.